मागणी आहे की याच्यामध्ये जे पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचा जे प्रयत्न करत होते आणि जे फिटनेस सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करत होते त्याचा दबाव होता, फिटनेस सर्टिफिकेट द्या, पोस्टमार्टम बदला, हे खूप मोठा राकेट आहे याच्या पाठीमागे आणि हे राकेट पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल। आणि जसे याच्यामध्ये कोण खासदार आहे, कोण त्यांचे पीए आहे याची पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आणि जसे की संपदा मुंडेच्या जे मी बघितलेला आहे त्यांची कंप्लेंट जो होती, सगळे पोलीस अधिकाऱ्यांना, डीवायएसपी, एसपी सगळ्यांना तिने 3 महिने अगोदर कंप्लेंट दिली होती की जरी माझ्या जीवाचा काय बरं वाईट झाला तो पोलीस प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार होईल। तो माझी हेच मागणी असणार आहे याच्यामध्ये की जे एसपी, डीवायएसपी जितके लोक होते, जिथे जिथे कंप्लेंट दिली होती, हे सगळे पोलीस अधिकारी जे आहे हे आरोपी झाले पाहिजे। क्योंकि अशी एक संपदा मुंडे नाहीये, आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये संपदा मुंडे आहे जे आत्महत्या करत आहे। मी एक चळवळीची कार्यकर्ता आहे, आज तळागाळामध्ये जाऊन मी दररोज असे खूप जे मुद्दे आहे ते मी बघते आहे। त्याच्यासाठी एक वेळा जरी पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस दखल घेत नाही, महिलांची आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त करताय, अरे तुम्ही रक्षक आहे, तुम्ही भक्षक कसं होऊ शकतात। आणि देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला मागणी करते की संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये तुम्ही एसआयटी नेमा आणि जे कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार फिटनेस रिपोर्ट काढायला लागत होती आणि कोणत्या व्यक्तीचे सांगण्यानुसार कोण याच्या पाठीमागे राकेट, हे आज पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणं लहान गोष्टी नाहीये, लहान गोष्टी नाहीये कोणाचं पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणं। आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आणि याच्यामध्ये संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये मी हत्या बोलणार, आत्महत्या नाही बोलणार, क्योंकि ये सोची समजी साजिश आहे आणि प्रशासनाची चुकामुळे हे हत्या झालेली आहे। आणि ज्या ज्या लोक जिथे जिथे कंप्लेंट दिली होती, महिला आयोग असो किंवा एसपी असो, डीवायएसपी असो, जितके पोलीस अधिकारी आहे आणि जे हॉस्पिटलचा जे डीन होता, आणि त्या पण याच्यामध्ये आरोपी झाला पाहिजे। आणि नाही झाला, नाही तुम्ही करू शकले सीएम साहेब, तर तुम्ही राजीनामा देऊन टाका, असे गृहमंत्रीची महाराष्ट्राला काहीही गरज नाही आहे, हीच माझी मागणी असणार आहे। आणि जरी एसआयटी नेमली तो बरा आहे, नाही तर मी स्वतः स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने मी कोर्टामध्ये जाणार आहे।